नागपूर लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजप नेते नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। पारवे यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गडकरी यांनी नागपूरच्या संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि आकाशवाणी चौकात एका जाहीर सभेलाही संबोधित केलं। नागपूरमधून 75% मतदान करून 5 लाखाच्या मताधिक्यानं मला नागपूरची जनता निवडून देईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला। जीत के प्रति तो मैं 101% आश्वस्त हूँ। किसी भी स्थिति में मैं बहुत अच्छे मार्जिन से जीतूंगा कि नागपुर शहर को जल प्रदूषण, वायु प्रदूषण और ध्वनि प्रदूषण से मुक्त करके एक ग्रीन शहर बनाने के लिए मैं कोशिश करूंगा। यहाँ का ट्रांसपोर्ट इलेक्ट्रिक पर, अल्टरनेटिव फ्यूल, बायोफ्यूल पे चलेगा। पेट्रोल डीजल का यूज नहीं के बराबर होगा और नागपुर में विशेष रूप से अच्छे बगीचे, अच्छे खेलने के मैदान, हर मतलब विधानसभा क्षेत्र में 2 स्विमिंग टैंक, हेल्थ क्लब और उसके साथ विशेष रूप से मैं कोशिश करूंगा कि नागपुर के युवाओं को, अभी 68,000 लोगों को बिहार में रोजगार मिला है, 1 लाख आंकड़ा मैं 1 साल के अंदर पूरा करूंगा। नितीन गडकरी हे केवळ नागपूरचे नेते नसून राष्ट्रीय नेते आहेत, तर त्यांचा सन्मान विक्रमी मताधिक्यानं झाला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। राजू पारवेंच्या रूपानं एक युवा तडफदार नेतृत्व शिवसेनेच्या धनुष्यबाणावर रामटेक लोकसभा मतदारसंघ लढवण्यासाठी सज्ज आहे असेही फडणवीस म्हणाले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पारच्या उद्देशासाठी महायुती आणि सर्व नेते लढत असल्याचं पारवे म्हणाले। हे माझ्यासोबतच आपण प्रचार रॅली जेव्हा काढली त्यावेळेस ते सुद्धा होते। अभी अब की बार मोदी सरकार 400 पार करने हम जा रहे हैं और सम्माननीय आदरणीय मोदी जी साहब इनके नेतृत्व में हम सब काम करने वाले हैं। 2 लाख के ऊपर मेरी मार्जिन है। रामटेक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी रॅलीही काढण्यात आली। माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।